नमस्कार मित्रांनो, शैक्षणिक सत्र 2024-25 मध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे जे अभियान आहे टप्पा क्रमांक 2 तर आपल्याला हे राबवायचं आहे आणि यासाठी शाळेचं रजिस्ट्रेशन आपल्याला करावे लागेल का किंवा नसेल करायचं तर आपल्याला नेमकं तिथे काय करायचं याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर नमस्कार, मी राज मेश्राम मराठीशाळा.com या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, शैक्षणिक सत्र 2024-25 करता मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे जे अभियान आहे टप्पा क्रमांक 2 तर यामध्ये आपल्याला अगोदर शाळा जे पोर्टल आहे त्यावर आपल्याला अपडेट करावं लागणार आहे। ते कसं करायचं हे आपण लाईव्ह डेमोनुसार पाहणार आहोत आणि बरेच आपल्या बांधवांचे कॉमेंट्स आलेले होते की सर आपल्याला तिथे नोंदणी करण्याकरिता आम्हाला तिथे सांगण्यात आलेलं आहे। परंतु मित्रांनो, जर आपली शाळा मागच्या सत्रामध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे जे अभियान आपण राबवलेलं असेल तर आपल्याला तिथे पुन्हा नोंदणी करण्याची किंवा रजिस्ट्रेशन करण्याची काहीच गरज नाही। आपल्याला फक्त एक स्टेप पूर्ण करायची आहे आणि ते स्टेप कशा पद्धतीने आपल्याला पूर्ण करता येणार आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती लाईव्ह डेमो सहित आता आपण पाहणार आहोत। तर अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे, त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा। चला तर मग सुरू करूया। तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक 2 मध्ये आपल्या शाळेची माहिती भरण्यासाठी आपल्याला कुठल्या पद्धतीचं तिथे रजिस्ट्रेशन वगैरे करायची गरज नाही आहे। तर संपूर्ण माहिती मी आपल्याला दाखवणार आहे। आपल्याला फक्त एक स्टेप पूर्ण करायची आहे आणि आपल्या मोबाईल वरूनच ते अगदी सहजपणे होणार आहे। तर बघा, मोबाईलच्या क्रोम ब्राउझर मध्ये मी इथे आलेलो आहो। इथे बघा, एक शाळा मी इथे ओपन करून घेतलेली आहे आणि ही जी शाळा आहे ही माहिती भरण्यासाठी आता तयार आहे। तर बघा, नेमकं आता आपल्याला काय करायचं ते मी आपल्याला दाखवणार आहे। तर सुरुवातीपासून आपल्या मोबाईलच्या क्रोम ब्राउझर मध्ये आपण आल्यानंतर तिथे आपल्याला इथे जे स्कूल पोर्टल आहे ते सर्च करून घ्यायचं आहे, स्कूल पोर्टल। तर स्कूल पोर्टलवर आल्यानंतर आपल्या समोर अशा पद्धतीचा इंटरफेस येणार आहे। सरळचं हे स्कूल पोर्टल असणार आहे। यावर आपल्याला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे जे अभियान आहे याची माहिती भरायची आहे। तर बघा, इथे स्कूल पोर्टल मी सर्च करून घेतो। इथे बघा, लॉग इनचं पेज आलेलं आहे। इथून आपल्याला अगोदर लॉग इन करून घ्यायचं आहे। तर लॉग इन केल्यानंतर लॉग इन करण्यासाठी आपल्याला आयडी पासवर्ड टाकावा लागणार आहे, तो आपल्याला माहित असणार आहे। तर बघा, तर मित्रांनो बघा, इथे लॉग इन करण्यासाठी मी एका शाळेचा आयडी पासवर्ड इथे टाकून घेतलेला आहे। खाली जो कॅप्चा आपल्याला दिसणार आहे तो जसा तसा टाकायचा आणि लॉग इनच्या बटनवर क्लिक करायचं आहे। तर बघा, मी आता लॉग इनच्या बटनवर क्लिक करतो। लॉग इन सक्सेस झालेलं आहे। आता हे इथे ओपन होणार आहे। तर बघा, आता आपलं जे महत्वाचं काम आहे, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे जी माहिती आपल्याला भरायची आहे त्यासाठी आपल्याला ही जी स्टेप आहे ही इथूनच पूर्ण करायची आहे। तर बघा, आपल्या समोर आपण स्कूल पोर्टलवर जेव्हा लॉग इन करणार आहोत तेव्हा आपल्या समोर अशा पद्धतीची एक स्क्रीन येणार आहे। यामध्ये स्क्रीन स्टेटस म्हणून आहे, इथे काही सूचना दिलेल्या आहे, एक फॉर्म दिलेला आहे। तर बघा, मुख्याध्यापक यांनी स्कूल पोर्टलला लॉग इन केल्यानंतर स्क्रीन स्टेटस फॉर्म दिसेल। तर इथे सर्व माहिती लिहिलेली आहे। खाली बघा, आपण खाली जर इथे आलो तर खाली आपल्याला चेक लास्ट इयर डाटा म्हणून आहे। त्यानंतर लॉग आउटचं एक बटन आहे आणि सबमिटचं बटन जे आहे ते अनलॉक तिथे ते ब्लेअर असणार आहे, त्याला आपल्याला काहीच करता येणार नाही। तर आपल्याला इथे जे चेक लास्ट इयर डाटा आहे यावर क्लिक करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, हे स्टेप ते असणार आहे ज्यानंतर आपलं मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे जे पेज आहे ते ओपन होणार आहे। तर बघा, आता तिथे आपण क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचा एक इंटरफेस येणार आहे, एक रिपोर्ट कार्ड येणार आहे आपल्या समोर मागच्या वर्षीचं। तर याला आपण वाचून घेऊ शकता किंवा स्क्रोल करून याला आपल्याला खाली खाली यायचं आहे। खाली खाली आल्यानंतर हे बघा, इथे आपल्याला खाली आय हॅव रीड ऑल द इन्फॉर्मेशन, त्यानंतर सबमिट आणि बॅकचं एक बटन आहे। तर आय हॅव रीड ऑल द इन्फॉर्मेशन याला आपल्याला टिक करून घ्यायचं आहे। त्याला बघा, छोटस एक बटन आहे टिक करण्यासाठी, एक चेकबॉक्स आहे त्याला टिक करायचा आहे। चेकबॉक्स मी टिक केलेला आहे आणि सबमिटचं जे बटन आहे त्यावर क्लिक करायचं आहे। सबमिटच्या बटनवर आता मी क्लिक करून घेतलेलं आहे। आता बघा, समोरची स्टेप इथे येणार आहे। आता पुन्हा आपल्या समोर अशी स्क्रीन येणार आहे हेच। तर आता बघा, इथे चेक लास्ट इयर डाटा जे बटन होतं अगोदर ते आता ब्लेअर झालेलं आहे, त्यावर आता काहीच करायचं नाही आपल्याला। आता फक्त आपल्याला इथे सबमिट करून घ्यायचं आहे। तर इथे बघा, सबमिटचं एक बटन आहे, त्यावर आता मी क्लिक करतो। त्यावर क्लिक केल्यानंतर बघा, एज्युकेशन महाराष्ट्र गव्हर्नमेंट सेज आर यू शुअर यू आर वॉन्टेड टू कीप द लास्ट इयर एंटर डाटा फॉर द करंट अकॅडमिक इयर 2024-25 इफ येस अनक्लिक स्क्रीन विल बी मेड ॲज फायनलाइज। तर ही सूचना वाचून आपल्याला ओके करून घ्यायचं आहे। इथे आपल्याला काहीच करायचं नाही आणि स्क्रीन अपडेट सक्सेसफुली असं आलेलं आहे, याला ओके करायचं आहे।
ओके केल्यानंतर आपलं इथचं जे अपडेटचं काम आहे ते पूर्ण झालेलं आहे. आता आपल्याला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे जे अभियान आहे याची माहिती भरण्यासाठी ही स्क्रीन आपली तयार आहे. तर कुठल्याही पद्धतीचं स्पेशल रजिस्ट्रेशन आपल्याला करण्याची गरज नाही. फक्त आपल्याला ही जी स्टेप आहे जी आपण आता बघितली ते आपल्याला पूर्ण करायची. आता बघा मी इथे ही जी टॅब आहे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा यावर क्लिक करतो आणि इथून अगदी सहजपणे आपल्याला ही माहिती भरता येणार आहे. माहिती भरण्यासाठी ही शाळा तयार आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे जे अभियान आहे याची माहिती भरण्यासाठी आपल्याला फक्त जे आहे आपलं ते फक्त थोडं त्याला अपडेट करायचं आहे. मी कसं करायचं ते आपल्याला सविस्तरपणे सांगितलेलं आहे. अपेक्षा आपल्याला ते समजलेलं असेल. मोबाईलवरून अगदी सहजपणे ते आपलं काम होणार आहे अगदी 2 मिनिटांमध्ये. तर मित्रांनो अतिशय महत्वाची अपडेट महत्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेली आहे. अपेक्षा आहे आपल्याला माहिती समजलेली असेल, व्हिडिओ आवडलेला असेल. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा व्हिडिओ असेल एका नवीन माहितीसह नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.